आहे जेवण? उत्कृष्ट. काळ्या रंगाचं कोबी बघा. वगैरे आहेत त्याला. हे बघा, हे 4,000चं आहे. 40 पाऊंड म्हणजे 4,000. नमस्कार. सकाळचे वाजलेत 8 आणि आत्ता जस्ट उठले. खूप उशीर झालाय आज आणि बाहेर बघा अजून अंधारच आहे. इथे असंच असतं, थंडीमध्ये उशिरा उजाडतं आणि लवकर अंधार होतो, त्यामुळे झोप जास्त लागते आणि थंडी प्रचंड आहे. तर अशा पद्धतीचं वातावरण आहे. आणि हे बघा, हे वेट लॉस ड्रिंक आहे. खरंच खूप इफेक्टिव्ह आहे, मिक्स सीड वॉटर. हे मी यूट्यूबवर पोस्ट केलेलं आहे, कशा पद्धतीने बनवायचं आणि घ्यायचं. यूट्यूबला बघायला मिळेल तुम्हाला. जर वेट लॉस करायचं असेल माझ्यासोबत तर लगेच कमेंट करा. आणि इथे बघा, दिगंबर यांना मी मसाले सॉर्टिंग करायला लावलं होतं. कुठले एक्सपायर व्हायला आलेत तर त्यांनी डायरेक्ट लिस्टच काढून लावलेली आहे सर्व सामानाची. इथे मी मस्तपैकी चहा उकळत ठेवला आणि काढा एकीकडे उकळतोय. तोपर्यंत मी इथे बदाम सोलून घेत आहे. तर दिगंबरने लावलेल्या लिस्ट बघून तुम्हाला काय वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगा. आहे की नाही फायद्याचं मला नक्की सांगा. तुमच्या उपयोगी येईल का अशी ट्रिक तेही सांगा. त्यानंतर इथे स्वराला मी डोसा बनवून दिला. तिची वेणी देखील घातली. तिने शिरा, डोसा आणि दूध पिलेलं आहे. आणि अशा पद्धतीची मी तिची वेणी घातलेली आहे. ती एकदम रेडी झाली आहे, पण तिला अजून बदाम द्यायचे बाकी आहेत. तर ती म्हटली पाणी पिते आणि मग घेते. तर मी तोपर्यंत इथे काढा गाळून घेतलेला आहे. तर हा काढा आपल्याला सिप करत बिना ब्रश करता अनुषा पोटी काही न खाता प्यायचा असतो. तर सर्वप्रथम मी हा काढा घेते, त्याच्या अर्ध्या तासानंतरच नाश्ता करते. तर बदाम द्यायचे राहिलेत, आपण स्वरा दीदीला हे बदाम देऊया. मी दोन्ही मुलांना हे भिजवलेले बदाम देत असते रोज. स्वरा शाळेत गेलेली आहे आणि इकडे आपला टायगर उठलेला आहे. से हाय, हॅलो, से हाय, से हाय एव्हरीवन, से आता हाय करा. आता तुमच्यावर नाराज आहे. बदाम खाऊन होईपर्यंत मी याचा डोसा बनवला. आणि जसं जसं माझ्या बाळाचा वाढदिवस जवळ येतोय तसं तसं तो 3 वर्षाचा झालाय अशी मला अनुभूती यायला लागली आहे. प्रत्येक घास त्याच्या मम्मीच्या हाताने खाणारा मुलगा आज स्वतःच्या हाताने खायला लागलाय. तर त्याला अजून खाता येत नाही, पण तो प्रयत्न करतोय, यातच मोठा आनंद आहे. कसं वाटतंय तुम्हाला? सर्वांनी या नाश्ता करायला. काय आज? उत्तप्पा. उत्तप्पा. आणि इकडे आपल्या विधानसभेच्या इलेक्शनची सकाळपासून मी हे अपडेट घेत आहे, कुठं काय, कुठं कोण निवडून आलंय. आणि महायुतीने चांगला. लोक म्हणतात तुम्ही राजकारणात पडू नका, इंग्लंडच्या अपडेटेड गोष्टी दाखवा. नाही, राजकारण तर हा एक लोकशाहीमध्ये हा एक प्रमुख भाग आहे. आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आपण जो टॅक्स पे करतो त्याचा विनियोग करण्याची काम ही लोक करतात जी निवडून येणार आहेत. त्यामुळे यावर लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक नागरिकाची ती एक जबाबदारी आहे. ओके, धन्यवाद. आज बाहेर जायचं म्हणून मी देखील चहा नाश्ता घेतला. गुळाचा चहा आहे. चला या नाश्ता करायला. गुळाचा चहा आणि मस्तपैकी व्हेजिटेबल उत्तप्पा असा आमचा आजचा नाश्ता आहे. आणि आता बाहेर जाणार आहोत. आता नेहमीप्रमाणे आम्ही दोघंही आवरून बसलोय. अजून आमच्या पप्पांचंच आवरत नाहीये. काय करावं? हॅलो, हाऊ आर यू? हाऊ आर यू? कसे आहात तुम्ही? कसे आहात तुम्ही? डॅडी किती हा उशीर? लवकर चला, चला लवकर. डॅडी डॅडी लवकर चला. चला ना हो, मला ठेवा गाडीत. मी रेडी झालो म्हणतो. हे बघा थांग. बाहेर सगळा पाऊस आहे. मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं 97% पाऊस असणार आहे. तर बघू शकता दिवसभर आज पाऊस आहे. काळे ढग आहे, म्हणजे दिवसभर चालू राहणार. काच बंद करते. अथांगच्या वाढदिवसाची काही शॉपिंग करायची म्हणून
मार्केटला आलोय तर इथे सर्व प्रकारची दुकानं आहेत. एक शॉपिंग सेंटर म्हटला तरी चालेल. तर सर्व गोष्टी इथे बघायला मिळणार आहे. तर चला. कुठे आलो दिगंबर? कॅप लावा की. चला. इथे सगळे मॉल आहेत बघा. बूट्स रेंज. बूट्स म्हणजे बुट नाही मिळत इथे आहे ना दिगंबर? फार्मसी, बुट्स फार्मसी बघा. बूट्स फार्मसी त्याच्यामध्ये थांबले. हो, नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जातं बघा. शूज इथं नेक्स्ट हे एक मॉल आहे. त्यात सगळ्या गोष्टी भेटतात. कपडे, शूज वगैरे. कोस्टा कॉफी. ख्रिसमससाठी तयारी चालू आहे. बूट्स इथे फार्मसी अँड ब्युटी प्रोडक्ट भेटतात. बूट्स म्हणजे बुटं नाहीत. आधी मला वाटायचं तसं म्हणून सांगते. तर रेंजमध्ये चाललो आहे. M&S आहे. M&S मध्ये फूड पण आहे आणि इकडे कपडे वगैरे असतात. इकडे फूड आहे. ख्रिसमस ट्री विकायला आलेत. क्रिसमस स्वराजच्या टीचरला द्यावं लागेल ना. हा, टीचरला त्यांचा सण आहे म्हणून आपण त्यांना काहीतरी गिफ्ट देऊया छान. मॉलमध्ये आले तर सर्वत्र नुसत्या लाल आणि हिरव्याच वस्तू. सगळीकडे नुसतं झगमगाटून निघालंय. ख्रिसमस जवळ आलाय म्हणून मॉलला थोडीफार गर्दी देखील आहे. तर बऱ्याचशा नवनवीन वस्तू बघायला मिळाल्या. आता हा फुगा बघा तुम्ही, आता डेकोरेटिव्ह घराबाहेर लावण्यासाठी आहे. तुम्हाला माहिती त्याच्यात हवा कशी भरली जाते. आणि इकडे बघा ख्रिसमस ट्री देखील आहे. खालच्या फ्लोअरला आले तर ही वस्तू मला प्रचंड आवडली. बघू शकता फनफेअर फंक्शन चालू आहे. हलता डुलता हा देखावा कसा वाटतो? यातल्या कुठल्या वस्तू तुम्ही अनुभवल्या आहे जत्रेमध्ये मला नक्की सांगा. जत्रेमध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. तुम्ही कोणत्या कोणत्या आवडीने खेळलायत मला नक्की सांगा. कुत्र्यांचं काय खाद्य असतं हे माहिती नाही मला. बघा, कुत्र्यांसाठी वेगळे मॉल, कुत्र्यांचं वेगवेगळं खाद्य आपल्याकडेही असतं. पण जस्ट दाखवते. आणि इकडे लॉन्ड्रीचं सेक्शन आहे. लॉन्ड्री लिक्विड वगैरे घ्यायला आले होते. हे एकदम मॉलमध्ये घुसलं की घराचं सगळं साहित्य आहे बघा. बियाणं आहे तिथं, कांदे, बटाटे, टोमॅटो. त्यानंतर सगळं लॉन्ड्रीचं आहे सेक्शन. खूप मोठा मॉल झालेला आहे हा. तर घरांचं डेकोरेटिव्ह सामान आहे. आरसा बघा, वेगवेगळ्या आकारात आरसे आहेत. सगळ्याच गोष्टी आहे लहान मुलांच्या खेळण्यांपासून. फक्त इथे कपडे नाही आहेत आणि ग्रोसरी नाही आहे. हे बघा पक्ष्यांचं खाद्य, फ्रेम किती छान छान आहे बघा. हे का मस्त ना. डेकोरेशनचं साहित्य बघा भरपूर महाग आहे. आता हे जे सर्कल दिसते ते 4,000चं आहे बघा. पंपकिन वगैरे आहेत त्याला. हे बघा हे 4,000चं आहे. 40 पाऊंड म्हणजे 4,000. आता हे 1,000 रुपयाचं हे विचाराल किंमत. हे बघा ट्रू अरोमा व्हाईट स्पाइस अँड स्प्राउट सीडर 6 पाऊंडला. हे ज्या मेणबत्त्या आहे ना त्या जाळल्या की घरात सुगंध येतो. म्हणजे जशी आपली अगरबत्ती असते ना तसंच. शोच्या वस्तू. हे कॅन्डलचं स्टँड आहे. आपल्याकडे जसा कंदील असतो म्हणजे हवा लागून कॅन्डल विझू नये म्हणून बाहेर ठेवायला आहे. तर ओपन करायचा डोर असा असतो बघा. Click, 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 down through the chimney with good Saint Nick. Great holiday season.
दिगंबर गेलेत स्वराला शाळेतून आणायला आणि मी आणि आथांग मॉलमध्येच आहोत. तो कंटाळला म्हणून त्याला फिरवते आहे. नो, हा पेट्सचा आहे बघा. पेट्सचं सेक्शन आहे. याच्यात सगळं डॉग फूड वगैरे भेटतं जस्ट फॉर पेट्स. बघा, जाऊ एक दिवस दाखवेल मी, पण लय वास येतो तिथे. जाऊ द्या, असू द्या, दाखवेल मी तुम्हाला. चला आता आपल्याला आथांगला काहीतरी खायला घ्यायचं आहे. बघूया इथे काळ्या रंगाचा कोबी बघा. अशा पद्धतीचा हा फूड मॉल आहे. आणि इथे ना सगळं गरम गरम बेक होऊन येतं. बघा, दाखवते तुम्हाला बेकरी डायरेक्ट. मीठ सेक्शन आहे. व्हेजिटेबल, कॅरेट, मशरूम and bakery products. गरम गरम इथं बेक केलं जाते. काय घ्यायचं त्यांसाठी? केक बघा, 1800 रुपयाला 1 किलो केक आहे बघा. आता हे मार्गरिंग म्हणजे जे जुने आपल्याकडे असायचे तुप्पट केक, तसे आहेत. आईस केक नाही आहेत, जसे आता व्हिप क्रीमचे नवीन निघाले तसे नाही आहेत. हे जे तुप्पटवाली क्रीम असायची ना पूर्वी, तशातले केक आहेत. पॉपकॉर्न, तो त्याच्या पॉपकॉर्नला कोणाला हात लावू देत नाही. मला तर हातात पॅकेट सुद्धा ठेवू देत नाही. ते ठेव म्हणजे देतोय ग, तुला देतोय ग. पप्पी दे त्याला आता. त्याला खूप भूक लागली आहे, थोडी सर्दी जाणवते म्हणून आम्ही त्याला पॉपकॉर्नच घेतले. आमची दिगंबर, झाली का शॉपिंग? कशी झाली शॉपिंग? काय चांगली तुझी शॉपिंग? काय मजा आली शॉपिंग करायला? शॉपिंग करताना मजा वाटते, पण बिल पे करताना दुःख वाटतं. कसले हो तुम्ही? सगळ्याच ते काहीतरी गिफ्ट घेतो काय सर? हे ते आता स्क्विश आवडतं ना, पण ते असं स्क्विश करायचं. रबरचं बनलेलं आहे आणि ते ग्लो करतं. ओके, अंधारात ग्लो करतं. किती रुपीजला येतलं सर? किती पाऊंडचं आहे ते 1 pound 29. अच्छा, म्हणजे 129 रुपये आपल्याकडे भारतातील. तर तिने तिच्या भावासाठी गिफ्ट घेतलेलं आहे. हा, ते रापर आथांच्या बर्थडे साठी रिटर्न गिफ्ट घेतलेत आम्ही. रापरमध्ये करणार आहे मी. आथांचं इथे कारभार काय चालू आहे बघा. जायचं आता? चला मित्रांनो, एका मित्राच्या घरी जायचं आता मला जेवायला मस्तपैकी. चला, त्याला म्हण डोंट डिस्टर्ब. म्हण रे आता, डोंट डिस्टर्ब दीदी. खाऊ दे त्याला, खाऊ दे. काय बोगस पिशव्या यार. हे बघा मित्रांनो, थोडी सुद्धा टिकत नाही आहे बा. प्लास्टिक कागदासारखं फाटतं इथलं, आहे ना दिगंबर? कारण की कागदच असतं आणि त्याच्यावर प्लास्टिक लावलेलं. रिसायकल वालं प्लास्टिक असल्यामुळे असं टिकत नाहीये बघा. आता हे लहान मुलं खातात सगळं. तो पॅकेट बघा कसा फाटलाय. सर नको डिस्टर्ब करतो. रडायला लागला ना, हे सगळं सांडून जाईल खाली. तिला घेऊच देत नाही तू. तुला बिस्किट खायचं का? लगेच जेवायला जायचंय म्हणून आज स्वरासाठी मी पॉपकॉर्नचं पॅकेट घेतलं नव्हतं. मला वाटलं एका पॅकेटमध्ये 2 जण खातील, पण तो तिला हातच लावू देत नव्हता. पण बिस्किट पण घेतलेलं आहे, तर स्वरा बिस्किट खाईल. आता आम्ही चाललो. आमच्या मित्राच्या घरी गेल्यावर आम्हाला सर्वप्रथम इथे वेलकम ड्रिंक ऑरेंज ज्यूस मिळालेला आहे. मस्तपैकी सर्वांनी ऑरेंज ज्यूस पिला. आणि आथांगने बघा, त्याला स्ट्रॉ शिवाय पिताच येत नाही. मैत्रिणीचं चालू आहे मासा फ्राय करायचं काम. बघू शकता, मासे हिरव्या मसाल्यात मॅरिनेट करून रव्यामध्ये घोळून रवा फ्राय करायचं चालू आहे. तर स्टार्टरचा आयटम हा फिश फ्राय आणि मेन कोर्समध्ये चिकन करी आहे. बरं, कसं आहे जेवण? उत्कृष्ट. तर आमच्या गावाला जिथे जेवायला आलेलो आहोत, त्यांनी पार्टी दिली आमच्या गावाले.
तेवढं कट करणं. काय काय नाही काय नाही. काय झालं गावाल्यांकडे जेवण काय गावाल्याकडे जेवण आहे. तू सूप पाहिजे तुला हे चालतं ना तिकड तिखट खाते त्याला फार लागतं. नॉनव्हेज असलं की त्याला काय तो एकदम चुरून मुरून सगळे मस्त चिकनवर ताव मारताय. आपला सेट बघा पॉपकॉर्नवर ताव मारताना इथे दिसतोय. तर त्याचं खाऊन झालेलं आहे ऑलरेडी. आता पॉपकॉर्न खात जेवण झाल्यावर गप्पा टप्पा मारत बसलो आणि अथांग मांडीवरच झोपी गेला. अशा आमच्या गप्पा टप्पा मारत हे दोघं इतके जेवले होते की त्यांना झोपा आल्या. हे बाई दोन कार्यकर्ते त्यांच्या विचार बाळासाहेब घरात पडले आणि हे संगमनेरचे आहेत आणि मी लोणीचे आहोत, त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे. त्यांचे जे गावचे नेतृत्व आता आहे, माझे जे फॉलोअर्स आहेत ते विचारतील तुमच्या घरात आकाश कंदील दिसतोय आरशामध्ये. तर दिवाळी आहे का इथे? दिवाळी पण गेली ना. होऊन गेली, पण त्यांनी शोपीस म्हणून त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेला हा आकाश कंदील आहे. त्यांच्या मुलाने, स्वरा एवढाच मुलगा आहे त्यांचा, हाताने बनवलेलं डेकोरेशन असतं इथे, हो की नाही? कागदाचं मस्तपैकी इको फ्रेंडली है ना. आणि हा पण पूर्ण कागदी आकाश कंदील आहे. त्यांनी स्वतः बनवलाय आणि शो म्हणून त्यांनी असा ठेवलाय घरात. पुढच्या वर्षी तोच वापरणार आहे. त्याचं प्रमुख कारण तर राजकीय चर्चा एवढ्या रंगल्या की त्यांना झोपायला लागलेत. राजकीय चर्चेमागचं कारण ते संगमनेरचे आणि मी लोणीचं आहे. त्याच्यामुळे दोन वेगवेगळ्या गटांमध्ये चर्चा चालू आहे. एकमेकांचे उत्तर काढणारे लोक. तुझा परिसर भारी का माझा परिसर भारी? मग मी म्हणते माझाच पैसा कंपॅरिझन चालू आहे का चर्चा चालू आहे? कंपॅरिझन चालू आहे की चर्चा चालू आहे? कंपॅरिझन, चर्चा, मोठेपणा, कमीपणा. प्रत्येकाला प्रत्येकाच्या गावाचा अभिमान असतो शेवटी. पण मी दोन्ही गावचा आहे ना. तुम्ही मध्यस्थी मग. वडगाव पण दोन्हीकडे पण ना. झोपला बाई आमच्याकडे अशा बरोबर पुढे दाखवा. मित्रांनो, आज निवडणुकीचा निकाल होता आणि त्यानंतर भरपूर आमच्या गप्पा चर्चा रंगल्या. त्यातच आज आम्ही पूर्ण दिवस घातला. सोबत स्वादिष्ट जेवणाचा देखील आस्वाद घेतला. आमचे मित्रपरिवार पगडाल फॅमिली यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं. ते देखील संगमनेरचेच आहे, आम्ही सांगितलं. तर अशा पद्धतीने आम्ही मित्रपरिवार कधी कधी एन्जॉय करतो एकमेकांसोबत. त्यामुळे असं काही वाटत नाही आम्हाला की आम्ही आपल्या देशापासून दूर आहोत. मित्र कंपनीमध्ये कसा टाइम निघून जातो सुट्टीचा ते कळतही नाही. आणि मित्र सुद्धा वेळ काढला खूप लवकर कामी येतात आणि मदतीला धावून येतात. तर छान वाटतं एक मित्र कंपनीमध्ये टाइम स्पेंड केल्यामुळे. आता वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि दूध वगैरे संपलेलं होतं. तर दिगंबर आणि अथांग गेलेत दूध आणायला. एका मॉलमध्ये आहोत आम्ही. इथे आहे स्वरा, से हाय. स्वरा आणि मी कारमध्ये बसलेलो आहोत. दिगंबर आणि अथांग गेलेत दूध वगैरे आणायला. तर ते येईपर्यंत म्हटलं व्हिडिओ एंड करून घ्यावा. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन मी आपल्या पेजवर येत असते. तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा आणि आपल्या पेजला, व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.